सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावात केळी उत्पादक शेतकरी सतीश अर्जुन गादेकर यांची केळीची बाग आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी 2.5 एकर शेतजमिनीमध्ये 4,000 केळीच्या झाडांची लागवड केली होती. वादळी वारा आणि पावसामुळे ऐन काढणीला आलेली केळीची बाग भुईसपाट झाली आहे. यामुळे सतीश अर्जुन गादेकर या केळी उत्पादक शेतकऱ्याचं 20 ते 25 लाखांचं नुकसान झालंय. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. काल रात्री 7-7:30च्या दरम्यान पावसाचा योग चालू झाला व थोड्याच वेळात चक्रीवादळाचं स्वरूप तयार झालं आणि त्या चक्रीवादळात माझी 4,000 झाडं सगळी उद्ध्वस्त झाली. साधारण ह्यासाठी किती खर्च झालेला होता तुमचा आतापर्यंत? यासाठी आतापर्यंत 4 ते 5 लाख रुपये खर्च झालेला आहे. बरं, आता हे पीक किती दिवसानंतर निघणार हे होतं? पीक 2 महिन्यानंतर चालू होत होतं. बरं, पूर्ण यन होत आलेली होती. बरं. आता 2 महिन्यानंतर चालू होत होतं. बरं, या पिकातून साधारण तुम्हाला किती उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं? 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळू शकत होतं. बरं, ह्याची जोपासणी तुम्ही कशा पद्धतीने केली होती? ह्याला सुरुवातीला बोध वगैरे टाकून कोंबडी खत 350 भरलं होतं. नंतर पुन्हा गेल्या महिन्यात 25 ठिक्यांचा एक डोस दिला होता आणि औषधं मुलगा सोडित होता. आता केळीचं स्वरूप एकदम सगळं चांगलं झालं आणि आता पण अजून बॅगा सोडायच्या चालूच होत्या.